आपल्याला हे रुपया घसरणे, डेप्रिसिएशन ऑफ रुपी हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ऐका आता व्यवस्थित. 2024 मध्ये समजा $1 हा 50 रुपयाचा होता. आता तोच $1 किती रुपयाचा झाला रे? 100 रुपयाचा. याला रुपया घसरणे म्हणतात. आता अनेक जण म्हणू शकतात, हो सर इथं तर 50 ते 100 झाले ना, तर ते ॲप्रिशिएट व्हायला पाहिजे रुपी, बरोबर. याला रुपया घसरणे म्हणण्याऐवजी काय म्हणायला पाहिजे? वधारणे म्हणायला पाहिजे. तर हे इथं तर रुपया 50 चा 100 झाला ना, याला रुपया वधारणे म्हणायला पाहिजे. घसरणे कसं काय होऊ शकते? तर लक्षात घ्या, इथं डॉलरची किंमत वाढलेली आहे. आपण काय म्हणू रे? डॉलरची किंमत वाढलेली आहे. आणि कोणत्याही गोष्टींची किंमत जेव्हा वाढते तेव्हा रुपयाचं मूल्य काय होते रे? कमी होते, ऑटोमॅटिक कमी होते. हे मी तुम्हाला महागाईमध्ये शिकवलेलं आहे की जेव्हा एखाद्या गोष्टींची किंमत वाढते तेव्हा रुपयाचं मूल्य काय होत असते रे? ऑटोमॅटिक कमी होत असते. जसं की एका काळामध्ये 50 रुपयात पूर्ण बाजार यायचा, तेव्हा 50च्या नोटेला मूल्य होतं, खूप जास्त होतं. आणि आता 50 रुपयात जर बाजारात गेले तर 1 किलो कांदे येतात फक्त, बरोबर. तर याचा अर्थ कांद्याच्या किमती वाढल्या, भाजीपाल्याच्या किमती वाढल्या, आणि इकडे 50च्या नोटेचं मूल्य कमी झालं, कारण त्याची खरेदी क्षमता कमी झाली ना. त्याची काय कमी झाली? खरेदी क्षमता. आधी खरेदी क्षमता होती थैली भरून बाजार, पिशवी भरून बाजार, ही त्याची खरेदी क्षमता होती. आता खरेदी क्षमता किती आहे? फक्त 1 किलो कांदे, ते पण 1 कॅरी बॅग भरून. आलं लक्षामध्ये? सो त्यामुळं 50च्या नोटेची खरेदी क्षमता कमी झाल्यामुळं लक्षात घ्या त्याचं मूल्य पण काय झालं रे? कमी झालं. त्याचं मूल्य पण काय झालं? कमी झालं. आपण म्हणतो ना, मी एखाद्या हॉलमध्ये गेल्यानंतर आधी अख्खा हॉल उठायचा, आता फक्त 1-2 माणसं उभे राहतात, म्हणजे तुमचं मूल्य काय झालं? कमी झालं. तुमचं मूल्य काय झालं? कमी झालं. पटते का तुम्हाला हे? म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जेव्हा कुठल्याही वस्तू आणि सेवांचे भाव वाढतात तेव्हा चलनाचं मूल्य ऑटोमॅटिक कमी होते. उदाहरणार्थ कांदे 2 रुपये किलो होते. मी म्हटलं ना, माझ्या आजोबासोबत मी 1.5 2 रुपये किलोनी कांदे विकलेले आहे. जर 1 किलो कांदे विकायचे असेल 2 रुपये आणि 2 किलो विकायचे असेल तर 3 रुपयात विकायचो आम्ही. सो 2 रुपये किलोचा कांदा आज 50 रुपये किलो झाला. सो याचा अर्थ चलनवाढ झाली, पण दुसरीकडे काय झालं रे? रुपयाचं मूल्य कमी झालं, बरोबर. आता 2 रुपयात कांदे भेटतील का तुम्हाला? 2 रुपयात काहीच नाही भेटत. एक कांदा पण 2 रुपयात नाही मिळत आता तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ रुपयाचं मूल्य कमी झालं, कारण रुपयाची खरेदी क्षमता कमी झाली. कांद्याच्या किमती वाढल्या, आठवते का तुम्हाला? कांद्याच्या किमती वाढल्या, पण रुपयाचं मूल्य काय झालं रे? कमी झालं. मित्र PSI झाला, तुम्ही अभ्यासच करतायत, मित्राची किंमत वाढली, तुमचं मूल्य कमी झालं. लायब्ररीत आता तुम्हाला लोक दूषणं द्यायला लागलेले आहेत की पहा, तुझ्यासोबत अभ्यास करणारा पोरगा PSI झाला, तू आणखी अभ्यासच करून राहिला. तुम्ही म्हणाल, साला मी तर काहीच केलं नाही, बसल्या बसल्या माझं मूल्य काय झालं? कमी झालं. म्हणजे मग लायब्ररी बदलवतो गड्या आता मी. सो हे अशा टाईपमध्ये कळालं का तुम्हाला? एकाची किंमत वाढल्यास दुसऱ्याचं मूल्य काय होते? कमी. कांद्याच्या किमती वाढल्यास रुपयाचं मूल्य कमी. तसं डॉलरची किंमत वाढल्यास, डॉलरची किंमत वाढली की नाही, रुपयाचं मूल्य काय होते? कमी होते. म्हणजे 50 रुपयात आधी $1 यायचा, आता 50 रुपयात किती डॉलर येतो रे? अर्धा. 50 रुपयात किती डॉलर येईल? म्हणजे 50 ची खरेदी क्षमता, अरे सांगा ना, शांत नका रो. रुपयाची खरेदी क्षमता काय झाली? म्हणून रुपयाचे मूल्य काय झालं रे? म्हणून काय म्हणणार रुपया? याला काय म्हणणार रुपया तुम्ही? घसरला. डॉलरची किंमत वाढली, रुपयाचं मूल्य कमी झालं, म्हणून रुपया काय झाला? घसरला. आता जर हे कळालं का तुम्हाला? चहावाला आहे बरं का, हे लक्षात ठेवा, चहावाला आहे. म्हणजे याचा अर्थ रुपयाला मूल्य राहिलं नाही, म्हणजे रुपयाची इज्जत राहिली नाही, चहावाल्याची इज्जत राहिली नाही. पण एक गोष्ट चांगली आहे चहावाल्याच्या बाबतीत, ते काय? रगड पैसा कमावतो चहावाला. आता गंमत आहे का? डोनाल्ड ट्रम्प नावाचा माणूस आहे, तो भारतामध्ये आला. मी तर DT लिहितो, पण डोनाल्ड ट्रम्प हा भारतात आला 24 मध्ये. त्याला किती दिले आपण? 50 रुपये. त्याला किती चॉकलेट मिळतात? आता तो 2025 मध्ये आला, त्याला आपण किती रुपये दिले? आता त्याला किती चॉकलेट मिळतात? मला सांगा, तो 24 मध्ये भारतात येईल की 25 मध्ये? मग मला सांगा, चॉकलेट कोणत्या वर्षात जास्त विकल्या जातील? चॉकलेट कोणत्या वर्षात विकल्या जातील? तो 24 मध्ये भारतात येईल की 25 मध्ये येईल? मग मला सांगा, डॉलर जास्त 24 मध्ये भेटतील की 25 मध्ये भेटतील? 25 मध्ये जास्त डॉलर भेटतील ना. आणि आपल्याला गरज कशाची आहे? डॉलरचीच आहे, बरोबर. इज्जत गेली मान्य आहे आपल्याला, निलाम झालो आपण, इज्जत गेली आपली, चहावाला झालो आपण, पण पैसे मात्र डॉलर कोणत्या केसमध्ये भेटतात आपल्याला? रुपया घसरल्यावरच भेटतात. रुपया घसरणं हे अपमानास्पद आहे, चहाचा व्यवसाय करणं हे अपमानास्पद आहे, पण ते प्रचंड पैसा कमावून देते. ते काय करून देते रे? प्रचंड पैसा कमावून देते. तसा हा फॅक्टर आहे की 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये येईल, भारतातून जास्तीत जास्त काय करेल रे? खरेदी करेल, त्यामधून भारताला काय मिळेल? डॉलर. मग आता मला सांगा, याच्यामध्ये आपली निर्यात वाढेल की नाही रे 2025 मध्ये? हे कळालं का तुम्हाला? आपली निर्यात वाढेल. आणि जर निर्यात वाढली तर व्यवहार तोल बिघडेल की सुधारेल? अनुकूल होईल की प्रतिकूल होईल? व्यवहार तोल काय होईल? अनुकूल होईल. आणि परकीय चलन साठा व्हेरी नाइस, म्हणून डाग अच्छे है.
म्हणून डाग अच्छे है. बरोबर, म्हणून रुपया घसरणं झालं. बस एवढीच आहे संकल्पना, लय सोपी आहे. फक्त हे समजलं पाहिजे, 50 चे 100 होणं म्हणजे रुपया वधारणं नाही, रुपया घसरणं आहे. लक्षात, एवढं समजलं पाहिजे, झालं, खतम झाली संकल्पना.